गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस एका बॉक्स मध्ये, एका चौकोनीमध्ये अटकला हे बोलणं काही चुकीचं होणार नाही. बघा, मी कालचा व्हिडिओ बनवला नाही. क्षमा होईल त्याची मी क्षमा मागतो, कारण काल मी खूप लेट आलो, रात्री 1:30-2 वाजता घरी आलो, त्यामुळे ताकद नव्हती. त्यामुळे व्हिडिओ बनवलाच नाही. आणि बनवला नाही, पण ज्या लेवल्स मी परवा दिवशी दिलेल्या त्याच लेवलला मार्केट आहे. बघा, परवाचाच आराखडा मानलेला आहे, म्हणजे लेवल सर इम्पॉर्टंट मी बोलतो ते उगाच बोलत नाहीये. 420. ओके, असं बघायला गेलं तर मार्केट खरंच खाली आलं का? बघा, पहिली जी कॅन्डल होती ना 9:15ची, आजची 11 तारखेची, ती जिने काय केलं असेल तेच खरा पैसा. त्यानंतर मार्केट एका बॉक्समध्ये अडकलेलं आहे, ते अडकलंच. ठीक आहे. इथे थोड्या मिनिटांनंतर मला एक ना आरएसआय डायव्हर्जन दिसला. तुम्ही आरएसआय डायव्हर्जन काय विषय असतो हा समजण्यासारखा आहे आणि खूप चांगला विषय. तर 5-10 पॉईंटची अपेक्षा होती. ठीक आहे. माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये पण मी टाकले की आरएसआय डायव्हर्जन दिसतो आणि मार्केटला एक मुवमेंट चांगला भेटू शकतो. किती वाजता बघा, लगभग 12:30च्या दरम्यान. त्यानंतर मी एक संधी बघितली की मी जर 85 ला घेतोय कॉल, तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं, आणि मार्केटने तसा एक मुवमेंट पटकन दिलाच. पण तो अपेक्षित अनपेक्षित बघा हा मुवमेंट दिलाय, पण तो पुरा दिला. ठीक आहे. 85 पासून 95, 100 दिला, 15 पॉईंट दिले, 5-10 पॉईंट फुल ना फुलाची पाकळी. पण त्यानंतर मार्केट परत सस्टेन झालं. आणि वीकली एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीची काही मोठी गोष्ट घडली नाही. आणि आज जे पॉईंट तुम्ही बघाल ना, तर मार्केट अंदाजे लगभग हा जो बॉक्स मी मोजतोय, मेजरमेंट करतो ह्या बॉक्सचं, तर इकडनं जर मी पकडतो अंदाजे ना, तर मार्केट लगभग 50 पॉईंटच्या आराखड्यामध्ये अडकून राहिलेलं होतं. आता हे अडकणंच एक पॉझिटिव्ह साईन आहे की निगेटिव्ह साईन आहे, ही गोष्ट समजणं जरुरी आहे. बघा, 500ची लेवल खूप इम्पॉर्टंट होती, म्हणजे एवढ्या दिवसापासून 500ला मार्केट येत होतं. आपण प्लेन चार्ट होती बघूया, आणि तुम्हाला 15 मिनिटाचा चार्ट बघूया, आरएसआय काउंट टाकूया. ओके, मार्केट एवढ्या दिवसापासून ह्या रेंजला अटकलेलं होतं. ठीक आहे, ह्या झोन मध्ये अडकलेलं. त्यानंतर इथे येऊन मार्केट अडकलेलं, आता ह्या झोन मध्ये अडकले. पण झालंय काय, मार्केटनी एक झोन, एक लेवल बदलून मार्केट वरच्या दिशेला आहे हे मला कळतंय, वरच्या वरती आहे. ओके, आता काय होतं माहितीये काय, इकडे पण एक लेवल आहे, इथे पण एक लेवल आहे, त्यानंतर इकडची लेवल आहे, नंतर डायरेक्टली मार्केट जर बघेल ना, तर मार्केटची लेवल 130, 140 आहे. खाली पण इथे अजून एक लेवल आहे जी 240ची आहे, ही बघा. 240ची आहे. तर आपण असा जरा आराखडा जरा लांब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पण सोपं जाईल. ओके, दुसरी गोष्ट, मार्केट वरती जाताना एक रिटेस्ट घेतो, तुम्हाला सांगितलं होतं. तर 15 मिनिटांमध्ये मार्केटने आता बघा मुवमेंट दिले आहे का, रिटेस्ट पण मार्केट वरती जाते का, ट्रेंड लाईन तुटलेली आहे, नक्कीच बरोबर आहे. ट्रेंड लाईन हा विषय काढून टाकूया. ठीक आहे. मग आता काय, मग येणाऱ्या भविष्यामध्ये मार्केटची एक रेंज बघणं खूप आवश्यक आहे. 100% टॅरिफ लागलाय, चला मान्य आहे. पण मार्केट झटकन खाली आलंय का, मार्केटने रिएक्ट करायचं सोडून दिलंय का? असं माहितीये की वारंवार त्याच गोष्टी डोक्यामध्ये ज्या असतील ना, तर माणूस त्या गोष्टी रिएक्ट करत नाहीये. आणि आपल्या इंडियन मार्केटमध्ये तसंच व्हायला लागलंय की वारंवार तात्यांच्या बोलण्याने मार्केट रिएक्ट करत नाहीये, मस्त चाललंय. फक्त एकच गोष्टीचा जरासं प्रॉब्लेम आहे, जे क्रूड ऑइल आहे. ठीक आहे, ते 85 ला कुठेतरी होतं काल, आज ते 89 वरती आलंय. ह्याचं कसं असतं ना, 90च्या वरती जर गेलं ना, 90च्या वरती गेले ना, तर जरा भीतीदायक आहे. म्हणजे कसं माहितीये का, एक कहावत आहे आणि एक सिस्टम आहे, जेव्हा पण कमोडिटी मार्केट, गोल्ड मार्केट वरती असतं, तेव्हा इंडियन मार्केट खाली असतं. कारण का, त्याचा एक संबंध आहे, त्या गोष्टीचा एक संबंध आहे. तर तो जर वरती गेला ना, तर मग आपला मार्केट खाली यायसाठी तत्पर राहील, या येऊ शकतं. पण देव कर तसं नाही व्हावं, कारण का आता एक कुठली चांगली मुवमेंट भेटले, तर तात्याने तिकडे माती खाल्लेली आहे. पण त्या गोष्टी विरुद्ध जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल, तर आपला टेक्निकल नॉलेज असणं जरुरी आहे. बघा, आपल्या लाईन्स त्याच आहेत ना, मार्किंग त्याच आहेत, त्याप्रमाणे चाललंय. माझा लाईव्ह बॅच पण चाललेलाच आहे, त्याबरोबर त्या गोष्टींना समजण्यासाठी लाईव्ह वरती काय चालतं, काय कॅन्डल, कुठे एंट्री करायची, कुठे एंट्री नाही करायची, हे समजतं. कारण 6 महिन्याचा अथक प्रयास नंतर, सगळ्या प्रयत्नानंतर, परिश्रमानंतर, मेहनतीनंतर हा 7वा महिना फार इम्पॉर्टंट असतो. म्हणजे असतं ना की मुलगा
त्या मुलं जेव्हा शाळेमध्ये असतात तेव्हा 10वीचा बोर्ड 10चा बोर्ड खूप इम्पॉर्टंट असतो. इकडनं त्यांचं भविष्य निर्माण होतं आणि तेच भविष्य आपण घडवायचा प्रयत्न करतोय, मार्केटला समजण्याचा प्रयत्न करतो लाईव्ह मध्ये. तेच मी शिक्षण देतोय, प्रशिक्षण देतोय, जेणेकरून त्यांना येणाऱ्या काळामध्ये काय घटना होऊ शकतात, आपण काय करायचं आणि काय करायचं नाही, कुठे करायचं, केव्हा करायचं आणि कधी करायचं, ह्या गोष्टीवरती जर आपण विचार केला ना तर तो खरा ट्रेडर बनतो. म्हणजे उठसूट फक्त कम्प्युटर खोलला काय ट्रेडिंग करायची नाही करायची असं नाही. मी त्या माझ्या बॅचवाल्यांना सांगतोय पण आहे, 8वी बॅच जो चाललेला आहे, 8वा बॅच जो चाललेला आहे, त्यांना सांगतोय पण की असं कुठली झालं नाहीये की कुठल्या लाईव्ह बॅच मध्ये काहीच कमवायला भेटलं नाहीये, काय शिकायला भेटलं नाही. पण तुमच्या बॅच मध्ये पहिल्यांदा असं होतंय 8व्या बॅच मध्ये की मला मार्केट स्टेबल भेटते. पण हे पॉझिटिव्ह साईड आहे. का पॉझिटिव्ह साईड आहे? कारण का त्यांना असं मार्केट बघायला भेटते जे खरोखरच घातक आहे. मग त्यांच्यासाठी खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी आहे. त्यांना समजायला भेटते, शिकायला भेटते जास्त, की आपण कुठे घुसायचं नाही, कुठे थांबायचंय, कुठे निघायचंय, कुठे ट्रेड घ्यायचंय, हे त्यांना जास्त नॉलेज भेटते. आणि त्यांचे खूप आभार आहेत की ते पेशन्सने थांबलेले आहेत. आमचं तर ओआयची पीसीआर हे सगळे टॉपिक्स कव्हर आम्ही करतच आहोत. रात्रीचा आत्ता पण एक बॅच आहे, रात्रीचा 10चा शेड्यूल असतो आमचा, दुपारी 1:30 ते 3 असतो. ह्या गोष्टींना जर मी विचार करतो तर हा एक्सपिरियन्स जमा करतात त्याच, आणि येणारं भविष्य त्यांचं घडणार आहे हे नक्की. का? कारण त्यांची मेहनत आहे, ते करतायत आणि ते पुढे जाणार आहेत. फक्त कारण निमित्त मी आहे. बरोबर आहे. तर आता येऊया मार्केट उद्या नक्की काय घडलं का, मार्केट एका झोन मध्ये अडकले हे मला कळलेलं आहे. पण आता उद्या काय, उद्या बुधवार आहे. बुधवारी मी तुम्हाला सांगितलं रविवारच्या व्हिडिओमध्ये, उद्या 12 ऑगस्ट आहे. नो ट्रेडिंग डे करून डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे. आता कोणी केलंय, का केलंय, एक चळवळ असते. ओके. माझ्या मते मी उद्या ट्रेडिंग करणार नाहीये, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याच्यासाठी कोणाला दबाव देत नाही, कोणाला सांगत नाहीये. पण मी व्यक्त होण्याचं जे राईट्स आहेत ते मी सांगतोय. कारण का कसं असतं माहिती काय, ट्रेडरची कम्युनिटी आहे. रिटेलर, प्रो रिटेलर, FIDA वाले जे नाही, माझे काही भावबंद आहेत, ते माझ्या विरुद्धच खेळतात. ती लोकच माझा पैसा खातात. पण जे रिटेलर्स आहेत, प्रो वाले आहेत, जे नॉर्मल ट्रेडिंग कॉमन मॅन त्याला बोलतो, पण मध्यमवर्गीय माणसं आहेत, त्यांनी जरी ठरवलं ना तरी ते हलू शकतात. आणि मी त्यांचा साथ देणार आहे. तुम्ही ट्रेडिंग कराल नाही कराल हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी हा उद्या फक्त मार्केटला अनालाइज करणार आहे. एक झटका, एक चळवळ म्हणून, एक फॅमिली म्हणून, ट्रेडरचे एक ग्रुप म्हणून आम्ही डिसाईड केलेलं आहे की उद्या आम्ही ट्रेडिंग करणार नाहीये. तर बघा किती हा दिवस यशस्वी होतोय, याच्या मागे काय कारण आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सेबीने आता नवीन चळवळ चालू केले की जे गेल्या सोमवारी मंगळवारी घडलेत, 200 पॉईंटच्या कॅन्डल्स बनतायत, 3:15 नंतर 150 पॉईंटच्या कॅन्डल बनतायत. ह्या ऑर्डर कुठनं आल्या, कशा आल्या, कधी आल्या, काय, त्याची सगळी इन्क्वायरी चालू आहे. त्याचा पण काहीतरी रिसर्च निघेल, त्यांच्या हातात काही काहीतरी भेटेल. पण त्यासाठी मार्केट स्टेबल आहे, मार्केट कुठल्याही पॅनिक कंडिशन नाही, मार्केट खराब नाहीये. नीट लक्षात द्या, मार्केट खराब नाहीये, मार्केट बरोबर चाललंय, पण मार्केट खूप आरामशीर चाललेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये पण असं होऊ शकतं, पूर्ण दिवस तसा राहील. बघा नीट बघा की या लाईनी जे झोन आहेत, बघा इथे फ्लॅग अँड पोल पण बनलेला आहे, तुम्हाला दिसेल फ्लॅग अँड पोल. बरोबर आहे. म्हणजे हा अशी आकृती बनते. याचा ब्रेकआउट झाला खाली तर मार्केट सरळ खाली, किंवा ब्रेकआउट वरती झाला तर मार्केट त्याच पोझिशन मध्ये वरती घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हे पॅटर्न झाले. ठीक आहे. ओआय मध्ये मी असं, मला असं वाटतंय, हे खरं आहे की खोटं आहे मला माहिती नाहीये कितपर्यंत, पण मी रोज बघतोय की व्हॉल्यूम कमी होत चाललेला आहे ट्रेडर लोकांचा. ज्या पहिल्या खूप जास्त व्हॉल्यूम मध्ये ट्रेडिंग व्हायची, आणि खरं तर आजच्या दिवशी पण तुम्ही बघाल ना, तर व्हॉल्यूम खूप कमी आहे. त्यामुळे कुठेही मुवमेंट अपेक्षित नाहीये. जर व्हॉल्यूमच नाही तर मार्केट जाणार कसं, खालच्या साईडला असू दे किंवा वरच्या साईडला असू दे, व्हॉल्यूमच नाही तर मार्केट मुवमेंट कसं देईल, हे पण बघणं खूप आवश्यक आहे. आणि काय काय घडामोडी झाल्या गेल्या हप्त्यामध्ये, त्या सेटल व्हायला टाइम लागतो. तुम्हाला सांगितलं की हर एक गोष्टीला वेळ द्यायला लागतो, आणि तो मार्केटचा वेळ घेतोय, आणि मार्केट नंतर आपली डिसिजन देईल जे पण आहे ते. ठीक आहे. आता बघण्यासारखी गोष्ट आहे की मार्केट काय करेल. ठीक आहे. तर मी आपल्या लाईन्स खाली घेऊया, ह्याच्या खाली आणि लगभग ह्याच्या वरती 520. बरोबर आहे. जर मार्केटने उद्या 420च्या खाली, 24,420च्या खाली
रेसिस्ट कडून खाली यायचा प्रयत्न केला तर मी खालच्या दिशेला काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, बरोबर आहे, नक्कीच प्रयत्न करेन. रेसिस्ट केलं तर आणि पुलबॅक दिला तर, आणि जर मार्केटनी ह्यावरती जर सस्टेंड होऊन जर 520 किती 520च्या वरती सस्टेंड होऊन काही करण्याचा प्रयत्न केला तर मी एक वरच्या साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला. माझा पहिला टार्गेट असेल लगभग 580, त्यानंतर माझा दुसरा टार्गेट असेल 620 म्हणजे 100 पॉईंटचा असेल. त्यानंतर माझा तिसरा टार्गेट असेल डायरेक्टली 780. ओके, 720 आणि 780, आणि ह्याच्यावरती जर मार्केट गेलं तर मग छप्पर फाड पैसा भेटेल तुम्हाला. ठीक आहे, पण असं काही सार दिसत नाहीत, असे काही इंडिकेटर दिसत नाहीत. ग्लोबल मार्केट पण जरा असं थंडावलंय, मंदावलंय. क्रूड ऑइल बद्दलची वार्ता जी चालली ना ती जरा घातक आहे. उद्या जर हा 89 90 लाच बंद होत आहे, ठीक आहे, उद्या जरा 92च्या वरती गेला तर मग मार्केटची दिशा नक्कीच खालची असेल, लिहून घ्या. ठीक आहे, दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये जी प्राइजेक्शन चालली ना तिकडे आज मार्केटने ना होल्ड दिलाय. तुम्ही जर बघाल ना 15 मिनिटच्या चार्ट होती, मग दाखवून देतो मी, जी प्राइजेशन चालली बघा, इथे मार्केटनी हा जो लो पकडतो तर एकदम लोला आले, आणि जर असा लो तुटत असेल तर मार्केट परत एक नवीन पॅसिंग खालच्या साईडला बनवत असेल, आणि मग मला एक झोन भेटतोय. कुठला झोन भेटतोय नक्की बघून घ्या. हा एक झोन भेटतो असा, बरोबर आहे. मी लाईन टाकतोय ही, कारण का ही लाईन येणाऱ्या काळामध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे ब्रेकडाऊन ब्रेकअप साठी. म्हणजे आता पॅटर्न जो बनतोय ना तो बघा असा काहीतरी बनतोय, म्हणजे बघा असा बनतोय. ह्या पॅटर्नच्या वरती आपल्याला काम करायचं आहे. लाईनी फक्त लाईनी आहेत, ह्या आपल्या भविष्यातल्या रेषा आहेत, हातावरच्या रेषा आहेत, ज्या आपलं नशीब घडवणार आहेत. त्यामुळे ह्याचा अभ्यास करणं जरुरी आहे. मी तुम्हाला सांगत नाही की ज्योतिषी बना, पण हा या लाईनी कशासाठी असतात, कशासाठी केल्या जातात, याच्या मागचं कारण काय असतं, सायकोलॉजी काय असते, हा समजण्याचा विषय आहे, आणि तो आवश्यक आहे. कारण का हे समजल्याशिवाय आपण पुढचा ट्रेडिंगचा विषय हातात घेऊ शकत नाही. बघा मार्केटच्या लेवल्स खूप सिंपल आहेत. उद्या बुधवार आहे, ठीक आहे, मंगळवार आणि गुरुवारच्या मध्ये सेन्सेक्स मध्ये बुधवार वेनेसडे येतो, त्यामुळे उद्या स्क्विझी डे. आता उद्या 12 तारीख नो ट्रेडिंग बोलल्यावर एफ आय वाल्याला जास्त चरबी जर आली तर ती लोक कुठलाही प्रॉफिट बुकिंग पटकन करू शकतात, एक मोठा मुवमेंट येईल. पण मी त्या लालच मध्ये जाणार नाहीये, मी उद्या ट्रेडिंग करणार नाहीये, आणि तुम्हाला दाखवून पण देईन मी उद्या ट्रेडिंग करणार नाहीये. हा, पण मी गाईड करेन माझ्या फॅमिली मेंबर्सला, कारण का मी जर नॉन व्हेजिटेरियन आहे या व्हेजिटेरियन आहे, तुम्ही समोरच्याला फोर्स करू शकत तो हे खा करून, कारण त्याचा तो प्रश्न आहे काय खायचं नाही खायचंय. माझा सोमवार आहे आज, उपवास आहे माझा, मंगळवार माझा उपवास आहे, म्हणून समोरचं सांगू शकत नाही मग तू नॉनव्हेज खाऊ नकोस माझ्यामुळे, तो त्याचा प्रश्न आहे. तर तसंच असं आहे की मी करणार नाहीये, तुम्ही नक्कीच करा, तुमचं प्रॉफिट नक्कीच काढा. पण हा एक विचार हा पण करा की कोणी कुठेतरी आपल्यासाठी जर भांडत असेल आपल्या हक्कासाठी तर त्याला एक सपोर्ट करणं फार आवश्यक आहे. कारण का जी परिस्थिती आत्ता आहे ती उद्या असेल आणि परवा तशी नसेल. त्यामुळे परिस्थिती बदलाव घडण्यासाठी एक चळवळ, एक पिंच करणं जरुरी आहे. तो पिंच उद्या आहे, बघूया उद्या काय होते ते. उद्याचा दिवस फारच इम्पॉर्टंट आहे, कारण का किती व्हॉल्युमनी किती काय गोष्टी घडू शकतात त्या गोष्टीवरती सगळं उद्या निर्भर राहणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसासाठी तुम्हाला फार फार शुभेच्छा. तुमचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. कंटेंटच्या गोष्टी तुम्हाला जर समजल्या असेल, लेवल्स तुम्हाला समजले तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा, बी पॉझिटिव्ह. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजच्या पुरती एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.